मोडबाचा एक अंपायर या मोडबा. मोडबाचा एक अंपायर या. सलामीचे दोन फलंदाज जर पाहायला गेलं तर स्ट्राईक वरती फरजान पालेकर आणि नॉन स्ट्राईक वरती आयमन लष्करी, दोन महत्वाचे फलंदाज जर वडवली यांच्याकडून पाहायला गेलं तर. बॉलर नेम निलेश. पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची ओव्हर रिक्षा युनियन यांच्याकडून पाहायला गेले तर निलेश. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक वरती पालेकर फरजान. पहिलाच बॉल पहा, कव्हर ड्राईव्ह आणि पहा चेंडूला 1 2 3 4 पार. पहिल्याच चेंडूवरती एक महत्वाचा फटका, एक मोठा फटका. चेंडू सीमा पार, पहिल्याच बॉलवर चौकार. पहा पहिलाच चेंडू हलक्या त्याने प्लेस केला आणि पहिल्याच चेंडूवरती एक महत्वाचा फटका ठोकलाय. 4 धावा येतात पहिल्याच चेंडूवर. परत एक पिढीला दुसऱ्या चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती फरजान. परत एक पिढीला दुसऱ्या चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डर आहे आणि बघता बघता एक धाव. 2 चेंडू आणि धावफलकावरती धावा जाऊन 5 या आकड्यावरती. परत एक वेळेला तिसरा चेंडू घेऊन निलेश राईट आर्म ओव्हर द विकेटने आता स्ट्राईक वरती एक मोठा आणि कडवा आव्हान, तो आयमन. या वेळेला पहा शॉर्ट बॉल, त्याच्यावरती चालवलं आक्रमण आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषाच्या पार. अंपायरचा इशारा येतोय, षटकार. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 3 चेंडू आणि 11 धावा. आयमनला शॉर्ट बॉल टाकाल तर फक्त आणि फक्त चेंडू बाहेरच पाठवणार. परत एक वेळेला चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला हो 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 काय फटका मारलाय. आणखीन एक वेळेला चेंडू सीमा रेषाच्या पार. अंपायरचा इशारा येतोय, षटकार. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 4 चेंडू आणि 17 धावा. पहा आयमननं मॅच ऑन केलाय, त्यानं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. 4 चेंडू आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती.
4 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धावजण पोहोचले 17 या आकड्यावरती. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन निलेश आयमनसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस, त्याला फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला पाठवलाय आणखीन एक वेळेला सीमा रेषेच्या पार. अंपायरचा इशारा काय? अंपायरचा इशारा येतोय षटकार. तीन चेंडू आणि लगातारचे 3 मोठे वार. 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकलेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 5 चेंडू आणि 23 धावा. शेवटचा चेंडू घेऊन निलेश स्ट्राईक वरती आयमन. एक मोठा आणि कडवं आव्हान वडवली यांच्याकडून पाहिला गेलं तर. शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू आणि शेवटचा फटका. आणखीन एक मोठा झटका. चेंडू सीमा रेषेच्या पार. अंपायरचा इशारा येतोय षटकार आणि नो बॉल देखील आहे. आता पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नो बॉल आणि त्याला देखील उडवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. 4 चेंडू 4 षटकार ठोकलेत आयमननं आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पहा धावफलकावरती धावा संपले 5 चेंडू आणि 30 धावा. आता पहा शेवटचा चेंडू घेऊन निलेश स्ट्राईक वरती आयमन. शेवटचा चेंडू घेऊन आयमनसाठी. यावेळेला पहा यॉर्कर बॉल होता, त्याला सन्मानित केले आहे आणि पहा 30 धावा झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. खूप मोठा ओव्हर घटलाय रिक्षा युनियन यांच्याकडून जर पाहिला गेलं तर. पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा. दुसरी ओव्हर घेऊन आता पहा मैदानाच्या आतमध्ये बॉलर नेम लक्ष्मण. दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण यांना आमंत्रित केलं आहे. पहा स्कोर बोर्ड वर पहा खूप धावा आहेत. 30 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. आता स्ट्राईक वरती फरजान पालेकर आणखीन एक महत्वाचा खेळाडू. पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा पहिलाच बॉल डॉट बॉल. चांगला बॉल होता. बॅकफुटवर गेले, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाही राहिलंय. डॉट बॉल आलाय. परत एक वेळेला दुसरा बॉल. या वेळेला पहा काय फटका मारलाय. तिथे फिल्डर आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 2 3 4 पार. आणखीन एक वेळेला अंपायरचा इशारा येतोय चौकार. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 2 चेंडू आणि 34 धावा. ओ काय बॉल टाकलाय. चांगला बॉल होता. मागील बॉलचा उत्तर होता. तिसरा चेंडू डॉट बॉल. परत एक वेळेला चौथा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेला पहा बिग हिट केलाय. तिथे फिल्डर आहे आणि यस चांगला झेल टिपलाय. फरजान पालेकर मैदानाच्या बाहेर पलटतायत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झिशान.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर झिशान 4 चेंडूवर धावफलक धावून पोहोचले 30-40 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक वेळेला 5वा चेंडू घेऊन ऍक्शन थोडी वेगळी आहे परंतु चांगली गोलंदाजी करतायत लक्ष्मण. यावेळेला पहा आल्या आल्या विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहे परंतु पहा चांगला क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी देखील पलटले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावासान पोचले 36 या आकड्यावरती. नाही सॉरी, 1 बॉल बाकी आहे. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू घेऊन लक्ष्मण. शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला फुल टॉस. त्याला देखील फुल टोल वसूल केलाय. आणखीन एक वेळेला चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पार. अंपायरचा इशारा येतोय. षटकार. नक्कीच आकाशाला गवस निघतणारा फटका उडवून दिला चेंडूला सीमा पार. पहा आता मैदानाच्या आतमध्ये जिशू ऑन फायर. आता पहा तिसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये मुबीन समोर आयमन. एक मोठ्या आणि कडवा आव्हान. राईट आर्म ओव्हर द विकेट आयमन साठी. या वेळेला पहा काय फटका मारलाय. पहा आल्या आल्या त्यांना म्हटलं या तुमचंही हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. आल्या मुबीनचा देखील हार्दिक स्वागत केलंय. मुबीनला देखील पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. आयमन पहा 30 वर खेळतायत. परत एक वेळेला मुबीनला पहा चांगली गोलंदाजी करायची असेल काके. 3 ओव्हर तिसरी ओव्हर चालू आणि धावफलकावरती धाव खूप जास्त आहेत. परत एक वेळेला दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. या वेळेला देखील उडवलाय. तिथे फिल्डर आहे आणि पहा यस या मॅचचा आशेचा किरण तो आयमन लष्करी मैदानाच्या बाहेर पलटतायत. एक मोठी विकेट. पहा दुसऱ्या चेंडूवरती पहा पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला. आयमनला मैदानाच्या बाहेर पलटवला. प्रत्येक वेळेला तिसऱ्या चेंडून मुबीन स्ट्राईक वरती नवीन फलंदाज नाईफ. यावेळेला पहा बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल आहे. प्रत्येक वेळेला तिसऱ्या चेंडू घेऊन मुबीन स्ट्राईक वरती नाईफ. तिसरा चेंडू नाईफ साठी. यावेळेला देखील बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु पहा अंपायरचा इशारा येतोय आता डॉट बॉल आहे. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू पहा 3 चेंडू झाले. धावफलकावरती धावसान पोहोचले 39 या आकड्यावरती. परत एक वेळेला 14 चेंडू घेऊन या वेळेला पहा खराब बॉल वाईट बॉल आहे. अंपायरचा इशारा होता वाईट बॉल.
3 चेंडू आणि धावफलकावरती धावांचा पसेल 50 या आकड्यावरती. परत एक कुडेला चौथा चेंडू घेऊन यावेळेला पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटवर नाही आला. तिथे फिल्डर आहे. बघता बघता एक धाव पूर्ण केले तर स्ट्राईकवर असेल जिशान. 4 चेंडू आणि धावफलकावरती धावांचा पसेल 51 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू अजून याचे बाकी आहेत. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने मुबिन स्ट्राईक वरती जिशान. बिग हिट. तिथे फिल्डर आहे परंतु पहा चेंडू 1 बाउन्स सीमा रेषाच्या पार. अंपायरचा इशारा येतोय चौकार. पहा आता धावफलकावरती धावा पोहोचलेत 5 चेंडू आणि 55 धावा. शेवटचा चेंडू अजून यायचा बाकी आहे तिसऱ्या ओव्हरचा. इथे फिल्डर थोडेसे फंबल झालेत. परत एक वेळेला शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू काय फटकाय हो. चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठ ठेवले पार्किंग लॉट मध्ये. या ओव्हरची समाप्ती देखील षटकराने केली आहे. चांगली फलंदाजी जिशान करतात. जिशान म्हणतात ऐमन माघारी परतलाय तर काय झाला मी माझ्या टीमसाठी मोठमोठले फटके मारणार. धावफलकावरती धावांचा पसेल 61 या आकड्यावरती. मला वाटते आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोर आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता पहा शेवटची ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये गफूर. काय एक चांगले गोलंदाज YMCC वनी यांच्याकडून गफूर. आणि स्ट्राईकवर असेल नाईफ गफूर. धावफलकावरती धावांचा पसेल 61 या आकड्यावरती. गोलंदाजीसाठी आता गफूर. शाहिबाज पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट नाईफ साठी. पहिल्याच बॉलवर बिग हिट केलाय. तिथे फिल्डर आहे परंतु फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत असताना चेंडू सीमा रेषाच्या पार. पहिलाच बॉल षटकार ठोकलाय. पहिला चेंडू एक मोठा फटका. परत एक वेळेला दुसरा बॉल. यावेळेला पहा खराब बॉल वाईट बॉल टाकलाय. दुसरा चेंडू पहा खराब बॉल होता वाईट बॉल. परत एक वेळेला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहे आणि यस नाईफ मैदानाच्या बाहेर पलटतायत. पहा आता दुसऱ्या चेंडूवरती लगेचच कमबॅक केलाय आणि नाईफ मैदानाच्या बाहेर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज रियान. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर रियान. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला शाहिबाजनं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. त्याच्यानंतर दुसरा चेंडू वाईट आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट. नाईफ यांना मैदानाच्या बाहेर पलटवलं. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रियान. रियान यांच्यासाठी हार्ड 6 वरती 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे अडबाज यांच्याकडून. यावेळेला देखील खराब बॉल वाईट बॉल टाकलाय. अडबाज लाला यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज हार्ड 6 वर रियान यांच्यासाठी.
परत एक वेळेला तिसरा चेंडू. या वेळेला पहा, जसं ऐकलं ना की हर 6 वर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, तसा षटकार उडवलाय. पहा तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका. याही वेळेला आणखीन एक, हा देखील मोठा वार. आल्या आल्या पहा त्यांच्यावरती देखील हल्ला चढवलाय. चार चेंडू आणि पहा धावफलकावरती धावून बसले 81 या आकड्यावरती. आजच्या दिवसातला सर्वाधिक मोठा स्कोर वडवली यांच्याकडून जर पाहायला गेला तर. प्रत्येक वेळेला 5वा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट रियानसाठी. यावेळेला पहा कट करण्याचा प्रयत्न, बघता बघता एक धाव पूर्ण केली आहे. आता स्ट्राईक वरती असेल रिशान. शेवटचा चेंडू घेऊन आता स्ट्राईक वर असेल रिशान. शेवटचा चेंडू. यायला पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे परंतु पहा यस, फिल्डरच्या वरती वरून चेंडू 1 बाउन्स सीमारेषाच्या पार आणि आणखीन एक मोठा वार, तो देखील चौकार. शेवट पहा, शेवट देखील गोड केलाय जिशाननं. जिशानची देखील चांगली फलंदाजी पाहायला भेटेल, रियानची देखील चांगली फलंदाजी पाहायला भेटेल. आता पहा मॅच जिंकायची असेल तर 87 धावांचा पाटला पूर्ण करायचा आहे रिक्षा युनियन. आता पहा पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये वडवली यांच्याकडून जर पाहायला गेला तर आयमन लष्करी एक चांगला गोलंदाज, एक महत्त्वाचा खेळाडू वडवली यांच्याकडून जर पाहायला गेला तर. सलामीचे 2 फलंदाज, बॅट्समॅन नेम
पुराड आणि मोरबा टॉस साठी यायचंय. पुराड आणि मोरबा फर्स्ट सेमीफायनल टॉस साठी यायचंय. पहिला बॉल, पहिल्याच बॉल उडवलाय. तिथे फिल्डर आहे तौरिक आणि कोणती चूक नाही. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का. पहिल्याच चेंडूवरती एक सफलता. पहिल्याच चेंडूवरती अख्तर मैदानाच्या बाहेर पलटतायत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला गेला तर विनोद. आयमनला पहा पहिल्याच चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त होते. परत एक वेळेला दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने आयमन. याला पहा चांगला बॉल होता. तिथे फिल्डर आहे. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्यासाठी पलटले. यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता 2 धावा पूर्ण केलेत. तर धावफलकावरती धावजण पोहोचले. 2 चेंडू आणि 2 धावा. परत एक वेळेला तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने आयमन. या वेळेला पहा बिग हिट केलाय. तिथे फिल्डर आहे जिशान आणि यस, चांगली कॅच. आणखीन एक मोठा धक्का रिक्षा युनियनला. आणखीन एक विकेटचं पतन. पहा थोडेसे फंबल झाले होते जिशान, परंतु तिथे नियाल होते आणि चांगली कॅच. 3 चेंडू आणि धावफलकावरती धावजण फुले 2 या आकड्यावरती. 2 विकेटचा पत. 2 विकेट, 2 मोठमोठले धक्के. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैबाज. परत एक वेळेला चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. याला पहा चांगला बॉल. अंपायरचा इशारा आहे तो डॉट बॉल. पुराडचे कॅप्टन आहे तिथे. मोरबाचे कॅप्टन देखील टॉस साठी यायचंय. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वर शैबाज. थोडी रनअप मध्ये थोडीशी गडबड. सकलेन परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन. यावेळेला पहा काय बॉल टाकलाय. एवढा वेगात होता बॉल की पहा शैबाजला समजला देखील नाही आणि सरळ मागे यष्टीरक्षक मागे कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करते. अजून फक्त 2 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू घेऊन आयमन. शेवटचा चेंडू शैबाजसाठी आयमन. राईट आर्म ओव्हर द विकेट. याला पहा अति गोलवर टप्प्याचा बॉल, परंतु भन्नाट वेगाचा देखील राहिलाय. बॅट्समॅन शैबाज याला बीट करून सरळ मागे विकेट कीपर यांच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा आहे तो वाईट बॉल आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू परत एक वेळेला टाकावा लागेल. अंपायरचा इशारा आहे तो वाईट बॉल. शेवटचा चेंडू घेऊन आयमन. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वर शैबाज. यायला पहा चांगला बॉल होता. तिथे आयमन स्वतः धावतात, परंतु पहा बघता बघता 1 धाव आणि 1 धावाने समाधान मानावं लागेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावाजण पोहोचले 4 या आकड्यावरती. मोरबाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आता पहा दुसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केलाय जो खेळाडू नक्कीच दर वेळेला चांगली गोलंदाजी करतो. एवढ्या छोट्या वयामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झाला आणि त्यानं देखील आपल्या नावाचा डंका वाजवलाय. तो तौरिक दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वर शैबाज. परत एक वेळेला पहिला चेंडू घेऊन तौरिक. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वर शैबाज. पहिलाच बॉल यॉर्कर होता. तिथे फिल्डर आहे जिशान आणि पहा अजून
चेंडू आतमध्ये थांबवला आणि पहा बघता बघता 2 धावा पूर्ण घेत. थोडेसे फंबल झाले होते परंतु देखील पहा पहा चौकार आहे. जिशान स्वतः म्हणतात 4 धावा आहे. ह्यालाच म्हणतात ना नक्की स्पोर्ट्समॅनशिप. परत एक वेळेला दुसरा चेंडू घेऊन राईट हँड मोडदा विकेटने तोरिक शहबाजसाठी. यावेळेला पहा चांगला बॉल टाकतात परंतु आता अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल आहे. परत एक वेळेला दुसरा चेंडू घेऊन तोरिक शहबाजसाठी. दुसरा बॉल राईट हँड मोडदा विकेट. यावेळेला पहा चांगला बॉल बॅटची लिडिंग एज परंतु पहा कीपर तिथे मागे बीट झाले. एवढा वेगात बॉल होता. कीपरचे एक्सप्रेशन पहा इथे युट्यूब लाईव्ह वर. काय बॉलिंग टाकतात तोरिक. दुसरा चेंडू पहा 1 धाव येतोय. चांगली गोलंदाजी करतो नक्कीच तोरिक. परत एक वेळेला परत एक वेळेला तिसरा चेंडू राईट हँड मोडदा विकेटने तोरिक. स्ट्राईक 1 याल. पहा काय बॉल टाकताय. परत एक वेळेला डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय तोरिक. परत एक वेळेला चौथा चेंडू घेऊन तोरिक राईट हँड मोडदा विकेटने स्ट्राईक 1 याल. यावेळेला पहा फुल टॉस बॉल होता. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. खूप वेगात बॉल आला होता परंतु पहा चांगली फिल्डिंग. पहा 4 चेंडू आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा पोहोचत 11 आहे. आकड्यावरती 11चा आकडा आहे. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन राईट हँड मोडदा विकेटने तोरिक स्ट्राईक वर शहबाज. यावेळेला पहा परत एक वेळेला फुल टॉस होता. तिथे फिल्डर आहेत. 1 धाव फक्त 1 धाव आणि 1च धावाने समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि धावफलकावरती धावांचा पोचलेत 12 या आकड्यावरती. पुरार तुमचा डिसिजन लगेचच सांगायचं आहे. परत एक वेळेला शेवटचा चेंडू घेऊन तोरिक राईट हँड मोडदा विकेटने स्ट्राईक 1 याल. यावेळेला पहा चांगला बॉल तिथे कीपर बीट झालेत. बघता 1 धाव. पाच चेंडू झाले. धावफलकावरती धावांचा पोचलेत 12 या आकड्यावरती. नाही सॉरी ओव्हरची समाप्ती झाली आहे. आता तिसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये तौसिफ. परत एक तिसरा चेंडू घेऊन पहिला चेंडू घेऊन पहा पहिलाच बॉल चांगला बॉल टाकलाय. पहिला चेंडू चांगला बॉल. पहिला चेंडू घेऊन परत एक दुसरा चेंडू घेऊन तौसिफ. याला पहा हलक्या त्याने कट केला. तिथे फिल्डर आहे जाहीद. 1 धाव. परत एक वेळेला तिसरा चेंडू घेऊन तौसिफ राईट हँड राऊंड विकेटने. यावेळेला पहा शॉर्ट बॉल होता. तिथे फिल्डर आहे. डॉट बॉल येतोय.
परत एक वेळेला चौथा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, तिथे आयमन आहे आणि कोणती चूक नाही केली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. चार चेंडू आणि धाव फलकावरती धावांपासून 13 या आकड्यावरती. प्रत्येक वेळेला पाचवा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने. नवीन फलंदाज आलाय. याला पहा, हा देखील कट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे जाहीद आणि कोणतीही चूक नाही केली आहे. आणखीन एक विकेटचा पतन. पहा, 5 चेंडू आणि धाव फलकावरती धावांपासून 13 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. या वेळेला पहा, बिग केला, तिथे फिल्डर आहे जिशान आणि यस, चांगली कॅच आणि पहा गोलंदाजाची देखील हॅट्रिक झाली आहे. तुझा फोन अरे हा बघ आता काही टेन्शन नाही असं नाही. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? यासिर. शेवटची ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये यासर दाखवे. धाव फलकावरती धावांपासून 13 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू घेऊन शतक घेऊन यासर. पहिलाच बॉल, चांगला बॉल यासरचा. परत एक पुढेला दुसरा चेंडू घेऊन यासर. यावेळेला पहा, हा देखील चांगला बॉल, परंतु आता अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. परत एक वेळेला यासर. यावेळेला पहा, विकेट मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आयमन आहे. फक्त एक धाव. परत एक वेळेला यासर तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म द विकेटने. स्पिनर आहेत यासर. यावेळेला पहा, चांगला चेंडू यासिरचा, डॉट बॉल येतोय. परत एक वेळेला तिसरा चेंडू घेऊन यासिर. यावेळेला देखील चांगला बॉल, हा देखील चांगला बॉल टाकला यासिरनं. परत एक वेळेला पाचवा चेंडू घेऊन यासिर. यावेळेला देखील अंपायरचा इशारा येतोय, आता वाईट बॉल आहे. चांगली गोलंदाजी करतात यासिर, स्पिनर आहेत. परत एक वेळेला यासिर पाचवा चेंडू घेऊन राईट आर्म द विकेटने. यावेळेला पहा, बिग हिट केलाय, तिथे फिल्डर आहे आयमन आणि यस, आणखीन एक विकेटचा पतन. या साईडला देखील विकेट मिळत आहे. शेवटचा चेंडू आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पलट आहेत. सुवेल, एक मोठी विकेट. शेवटचा चेंडू घेऊन
या सर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बिग हिट केलाय, आणखीन एक वेळेला उडवलाय. तिथे फिल्डर आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन. या साईडला बॅक टू बॅक 2 विकेट भेटत आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, वडवलीने मॅचला जिंकलंय. आता पुढचा सामना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो ठरलाय तो आयमन लष्करी.